वेद आणि ॲग्रोविजन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 5व्या वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा माहिती व्हावी, ती माहिती त्यांनी आत्मसात करावी आणि आपला त्यातनं आर्थिक विकास घडून यावा म्हणून या विदर्भाचे नेते, विकास पुरुष, शेतकऱ्यांचे कैवारी मान्य श्री नितीनजी गडकरी मागील 5 वर्षापासून आपल्यासाठी या मध्य भारतामध्ये साधारणतः महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांसाठी ॲग्रोविजन या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करीत आहात। आणि या कृषी प्रदर्शनीचा बऱ्याच ठिकाणी असे कृषी प्रदर्शनी लागतात, परंतु या ॲग्रोविजनचं एक वैशिष्ट्य आहे की या कृषी प्रदर्शनाच्या सोबत जवळजवळ या 3 दिवसामध्ये, काल उद्घाटन झालं, आज, उद्या आणि परवा, या 3 दिवसामध्ये कृषी क्षेत्रातील 40 वेगवेगळ्या पिकांबद्दलची, 40 वेगवेगळ्या उद्योगांबद्दलची माहितीच्या कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। हे या प्रदर्शनीचं आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे। आणि याच कार्यशाळेतील आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये, साधारण पूर्व विदर्भामध्ये पूर्ती उद्योग समूह मान्य श्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात 3 साखर कारखाने चालवित आहेत। वर्धा, अमरावती जिल्ह्याचा काही भाग आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग येथील शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा शुगर अँड पॉवर लिमिटेड, नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, चंद्रपूरचा काही भाग, नागबीड, ब्रह्मपुरी, चिमूर तहसील आणि भंडारा जिल्ह्याचा काही भाग, लाखांदूर आणि पवनी या भागातील शेतकऱ्यांसाठी पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड या नावाने साखर कारखाना चालू आहे। आणि भंडारा जिल्ह्याचा उर्वरित भाग आणि गोंदिया जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेड हा कारखाना चालू आहे। बंधूंनो, या विदर्भामध्ये साखर कारखानदारी सुरू झाली होती, मधल्या काळामध्ये बंद पडली। कदाचित नितीनजींनी जर समजा 2000 साली पूर्तीची स्थापना केली नसती तर आज या कार्यशाळेला या विदर्भातील, या नागपूर जिल्ह्यातील शेतकरी ऊस उत्पादक म्हणून हजर राहू शकला नसता। विदर्भातील शेतकरी पूर्णपणे ऊस या पिकापासून वंचित झाला असता। परंतु अतिशय कठीण परिस्थितीत इतर लोकांनी कारखाने काढलेले बंद पडत असताना मान्य नितीनजींनी आपल्या या विदर्भातल्या शेतकऱ्याला ऊसासारखं एक पर्यायी पीक मिळावं, घेता यावं म्हणून ही साखर कारखानदारी मोठ्या जिद्दीने उभी केली आणि आपण त्याला भरभरून प्रतिसाद दिला। मी आज आपल्याला थोडंसं वेगळं सांगायसाठी या ठिकाणी उभा आहो। त्यानंतर ऊस उत्पादकता आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती डॉक्टर ज्ञानदेव आपसे आपल्याला देणार आहेत। बंधूंनो, आपण बघत असाल या ऊसाच्या कारखानदारीमध्ये आपल्या विदर्भाला नावं ठेवली जातात की पहिले म्हणतात की विदर्भातला शेतकरी आळशी आहे, दुसरे काही लोक म्हणतात की विदर्भातील हवामान ऊसाला पूरक नाही आहे, तिसरं असं म्हणतात की विदर्भातील कारखानदारांना साखर कारखाने चालवता येत नाही, विदर्भामध्ये साखरेचा उतारा कमी आहे। म्हणजे या पहिल्या तिन्हीचा परिणाम काय, तर या विदर्भामध्ये साखरेचा उतारा कमी आहे आणि साखरेचा उतारा कमी असल्यामुळे साधारणतः तुमच्याकडून ऊस घेतो, कारखाना साखर बनवतो। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही साखर कारखाने 1 टन ऊसापासून 130 किलो साखर बनवतात। आपण मात्र मागच्या वर्षी 1 टन ऊसापासून 92 किलो, 93 किलो, 94 किलो, खूप झालं एका ठिकाणी 95 किलो साखर बनवली। 30 किलो साखर जर आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यापेक्षा त्याच 1 टन ऊसापासून कमी बनवत असू, आज 25 रुपये साखरेचा भाव पकडला, 30 किलो साखर पकडली, जर 750 रुपयाची साखर हा कारखाना, आपल्या विदर्भातले कारखाने जर कमी बनवत असेल तर हे 750 रुपये कोणाचे गेले? साखर कारखानदारीचे गेले। पर्यायाने तुम्हाला जो ऊसाचा भाव द्यावा लागतो त्याच्यावर याचा परिणाम झाला। आज त्या ठिकाणी 130 किलो साखर बनत असताना आपल्या इथे जर 90 किलो, 95 किलो साखर बनली, हे 750 रुपये जर जास्तीचे भेटले असते, याच्यातले 200-300 रुपये जरी साखरेचे कारखान्याने आपल्या खर्चासाठी ठेवले असते तरी यातले 400-500 रुपये तुमच्याचपर्यंत पोहोचले असते। आणि अशा अवस्थेत आज जो आपण 1700 रुपये भाव देतोय तो 2200 रुपये देता आला असता। म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या एवढा जर भाव आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या साखर उतारापर्यंत पोहोचावं लागेल। आणि ज्यावेळी याचा आम्ही अभ्यास केला की आपण या विदर्भामध्ये मागील काही दिवसापासून सगळे कामधंदे सोडून, आज या ठिकाणी दादासाहेब टिचकुले आहेत, वर्मासाहेब आहेत, आनंदराव राऊत आहे,
मी स्वतः एका प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देऊन मागील 8 वर्षापासून दिवस रात्र केवळ हे विदर्भामध्ये साखर कारखानदारी रुजली पाहिजे याचा प्रयत्न करतो आहे आणि तरी देखील यश मिळत नाही याचा जेव्हा अभ्यास केला आणि तर आमच्या लक्षात आलं म्हणजे खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेब यावर्षी आमचे डोळे उघडले. आम्हाला लक्षात आलं की आम्ही 2-3 मोठ्या चुका करतो आहे. 2-3 ज्या मोठ्या चुका करतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हार्वेस्टिंगचं नियोजन नाही आहे. ऊस कापणीचं ज्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे ते नियोजन आमच्याजवळ नाही आहे. हे नियोजन नसल्यामुळे कारखान्यामध्ये जो ऊस कापून येतो तो इमॅच्युअर्ड केन कापून येतो आणि इमॅच्युअर्ड केन कापून जर आला तर त्याचे परिणाम काय होणार. जर त्या ऊसामध्ये साखरच तयार न होता जर तो आम्ही ऊस कापून साखर कारखान्यात आणत असू तर हा उतारा कमी येणार आहे. मग करायचं काय, याच्यावर मात कशी करायची. तुम्हालाही माहिती असेल की साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी कोणत्याही ऊसाची जात असो, कोणत्याही, मी 265 बद्दल नंतर बोलेल थोडंसं 2 मिनटं, कोणतीही ऊसाची जात असो 14 महिने झाल्याशिवाय कारखानदारीची तोड जरी आपल्या शेतामध्ये आली तरी ती टोळी वापस पाठवते. ती टोळी वापस पाठवते 14 महिन्याशिवाय. खोडवा असेल तर 13 महिन्याशिवाय येऊ देत नाही, आलेली टोळी वापस पाठवते. आम्ही मात्र काय झालं त्याच्यात आमच्या शेतकरी बांधवांचा देखील दोष नाही, कारण विदर्भातले कारखाने केव्हा बंद होतील केव्हा सुरू होतील याचा नेम नव्हता. तो नेम नसल्यामुळे केव्हा बंद होईल याचा नेम नव्हता. आमचा ऊस राहून जाईल की काय या भीतीपोटी एक वेळा कारखाना सुरू झाला की जवळपास आमचा सर्व शेतकरी हा ऊसाला पाणी देणं बंद करणार आणि मग ज्या दिवशी जमेल त्या दिवशी साखर कारखाना ज्याच्याजवळ जी काही यंत्रणा उपलब्ध असेल त्याप्रमाणे ऊस तोडून नेणार. आणि या पोटी काय होत होतं, आज ऊसाला पाणी लवकर बंद केलं आणि लेट तोडला गेला, ऊसाचं उत्पन्न कमी होऊन राहिलं, तिच्यातली साखर कमी होऊन राहिली. कारखानदारी वेळेवर सुरू करणं गरजेचं आहे. यावर्षी आपण 15 नोव्हेंबरला तरी देखील उशिरा कारखाने सुरू केले. खरं जर समजा या साखर कारखानदारीमध्ये टिकायचं असेल तर आपले कारखाने किमान वर्षातून 6 महिने तर चालले पाहिजे आणि 6 महिने जर चालवायचे असेल तर आपल्याला ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या 15 सुरू करावं लागेल. 15 ऑक्टोबरला कारखाने चालू करून 15 एप्रिलपर्यंत कारखाने चालवणे ही आज या कारखानदारीची गरज आहे. 15 एप्रिलच्या पलीकडे आपल्या इथे टेम्परेचर आपल्याला साथ देत नाही. आपण 44 डिग्री 45 डिग्रीच्या पुढे चालले जातो. ऊस कापणारा मजूर हा एवढ्या टेम्परेचरमध्ये टिकत नाही. त्याच्यामुळे या 6 महिन्यामध्ये आपल्याला ऊसाच्या कापणीचं नियोजन करायचं आहे. यावर्षी डॉक्टर साहेब आम्ही एक प्रोग्राम बनवला. या साधारणतः 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू करून 31 मार्चला म्हणजे 9 पंधरवड्यामध्ये आमचा असलेला संपूर्ण ऊस तुटला गेला पाहिजे. आणि मग याचं एक कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर घेतलं. या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही पहिल्या पंधरवड्यामध्ये कोणता ऊस कापेल, जसं उदाहरणार्थ ऑक्टोबरमध्ये जर समजा कोणाच्या अर्ली व्हेरायटीची लागवड असेल त्याला आम्ही पहिल्या पंधरवड्यात घेतला. ऑक्टोबरमध्ये समजा मिड व्हेरायटी, आपण व्हेरायटीचे 3 प्रकार केले ढोबळमानाने, कारण आमचा शेतकरी अजून मायक्रो प्लॅनिंगमध्ये जायचा आहे. आपण काय केलं, आपल्याजवळच्या ऊसाच्या लागवडीच्या ज्या जाती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण लवकर पक्व होणारी, मध्यम पक्व होणारी, उशिरा पक्व होणारी ह्या 3 प्रकारच्या जाती आहे. याच्या पुढेही लवकर गेल्या लोक, मध्यमात मध्यम, उशिरात उशिरा वगैरे वगैरे, पण आपल्या विदर्भापुरतं आपण या 3 प्रकारामध्ये आपला ऊस डिवाईड केला. आणि आपण ज्या ऊसाच्या जाती लावतो त्याच्यामध्ये 434 आणि 671 ह्या 2 लागवडी, ह्या 2 ऊसाच्या जातीला आम्ही लवकर पक्व होणारी जात असं म्हणून राहिलो. आणि ह्या 2 जाती सोडून आणि 265 सोडून उरलेल्या ज्या काही जाती आहेत त्याला आम्ही मध्यम पक्व होणारी जात म्हणून राहिलो. त्याच्यामध्ये 94-012 आला, 86-031 आला, 98-05 आला, 03-102 आला. इवन आमच्या काही भागातले शेतकरी 77-14 लावतात, आजही लावतात, 80-14 लावतात, आजही लावतात. म्हणजे 265 आणि 671 आणि 434 सोडून उरलेल्या जाती आम्ही मध्यम पक्व होणाऱ्या जाती म्हटलं आणि 265ला आम्ही उशिरा पक्व होणारी जात म्हटलं. आणि या उशिरा पक्व होणारी, मध्यम पक्व होणारी आणि लवकर पक्व होणाऱ्या जातीच्या लागवडीच्या तारखांप्रमाणे आम्ही आपला हार्वेस्टिंगचा प्रोग्राम बनवला. आज महात्मा कारखाना 2,500 टनांनी चालू शकतो, पूर्ती कारखाना 2,500 ते 3,000 टनांनी चालू शकतो आणि वैनगंगा कारखाना 2,000 टनांनी चालू शकतो. आजची आपली क्रशिंग रोजची क्षमता 7,000 टनाची आहे. याप्रमाणे आपल्या कारखान्याला या उशिरा पक्व होणाऱ्या, मध्यम पक्व होणाऱ्या हिशोबाने कारखान्याच्या क्षमतेप्रमाणे रोज किती ऊस लागेल त्याप्रमाणे टोळ्यांची भरती केली आणि त्याप्रमाणे एक प्रोग्राम केला. इथून पुढे शेतकऱ्यांचं काय व्हायचं, आमचा कृषी विभागाचा कर्मचाऱ्याला कारखाना सुरू झाला की शेतकरी विचारायचा माझा ऊस केव्हा कापणार, त्याचं उत्तर ठरलेलं असायचं. काही तो हिशोब नाही करायचा आणि काही गणित नाही मांडायचा, बस पुढच्या आठवड्यात येतो,
पुढच्या पंधरवड्यात येतो, बरोबर आहे की नाही? सगळे सांगायचे की पुढच्या पंधरवड्यात येतो. आता पुढच्या पंधरवड्यात जर येणार असेल तर आज मला ऊसाला पाणी देणं बंद करावं लागत होते. मला बरेच शेतकरी म्हणायचे, साहेब सर्व ऊस काही एका दिवशी तुटला जात नाही, आम्हाला माहीत आहे जे समजदार शेतकरी आहे, पण किमान तुम्ही साधारणतः केव्हा तोडणार आहे हे तर सांगा. जेव्हा केव्हा तुम्ही 15 दिवसांनी 20 दिवसांनी तोडणार असाल तोपर्यंत माझ्या ऊसाला पाणी तर देऊ द्या. ही साधी मागणी साधारणतः 70-80% शेतकऱ्यांची होती आणि ही मागणी यावर्षी आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला. आम्ही साधारणतः एका वेळी 2 प्रोग्राम तयार केले. चालू पंधरवड्यामध्ये ऊसाची तोड कोणती होणार याच्या शेतकऱ्यांची नावं ठरली, गाववार ऊसाच्या जातीनिहाय त्याच्या डेट ऑफ प्लांटेशनप्रमाणे, आणि पुढच्या पंधरवड्यात कोणता ऊस तोडणार. एक चालू कार्यक्रम ऊस तोडीचा आणि एक संभाव्य कार्यक्रम. आणि संभाव्य कार्यक्रमामध्ये समजा जर तो 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरचा कार्यक्रम असेल तर मागच्या महिन्याच्या 26, 27, 28 तारखेला आमचा हा फील्डवर जाऊन त्यांनी ब्रिक्स मोजून आणला आणि साधारणतः 19 ब्रिक्सच्या पुढचा ऊस या संभाव्य प्रोग्राममधला पुढे आम्ही चालू प्रोग्राम तयार करताना घेतला. त्यामुळे यावर्षी आज किमान शेतकऱ्याला कोणत्याही गट कार्यालयात जर गेलं तर चालू पंधरवड्यामध्ये कोणता ऊस कापला जाणार आहे आणि याच्यानंतरच्या पंधरवड्यामध्ये कोणता ऊस कापला जाणार आहे याची त्या ठिकाणी यादी लागलेली आहे. नसेल लागली तर ती गटप्रमुखांकडनं मागून घ्या. मी मुद्दामून ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी उभा झालेलो आहे की सध्या आपल्या गट कार्यालयामध्ये 2 प्रकारचे प्रोग्राम लागलेले आहेत. चालू तोड या पंधरवड्यात कोणती होणार आणि संभाव्य तोड पुढच्या पंधरवड्यात कोणती होणार. आता संभाव्य तोड जी पुढच्या पंधरवड्यात कोणती होणार हे तुम्हाला 15 दिवस आधी 1 तारखेला गट कार्यालयात कळणार असल्यामुळं केवळ पुढच्या पंधरवड्यातल्या लोकांनीच आपल्या ऊसाला पाणी देणं बंद करायचं आहे. आज आपण 27 डिसेंबर रोजी इथे बोलतो आहे. आपल्याला 1 डिसेंबरपासून 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत कोणता ऊस तोडायचा हे मागच्या 15 डिसेंबरला सांगितलं असल्यामुळे ज्याला 16 जानेवारीपासून ऊस तोडायचा आहे त्यांनी पाणी बंद करायची गरज नव्हती. तुम्हाला डॉक्टर ज्ञानदेव आपचं सांगणारच आहे, ऊसाचं वय किती वाढू द्या हे नुकसानीचं नाही. ऊसाचं वय जेवढं वाढेल तेवढं आपलं टनेजच वाढणार आहे. त्याच्यामुळे फक्त काय आपण गडबड करत होतो की कारखाने बंद झाले तर टोळी कोणत्या दिवशी येईल याचा अंदाज नसल्यामुळे जवळजवळ सर्व शेतकरी पहिल्या दिवसापासून जे पाणी बंद करत होते त्याच्यावर आपण हे 2 प्रकारचे प्रोग्राम चालू करून त्याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे. कोणाचा ऊस केव्हा तोडेल, आज मी इथे कारखान्याचा MD आहो, तिन्ही कारखान्याचं काम पाहतो, पण माझ्या हाती नाही आहे. एखाद्या शेतकऱ्याला फेवर जरी करायचा असेल तरी आज माझ्या हाती नाही आहे, कारण त्या प्रोग्राममध्ये त्याची डेट ऑफ प्लांटेशन आलेली आहे, त्याची व्हेरायटी आलेली आहे. हे 9 प्रोग्राममध्ये कोणत्या पद्धतीने ऊस तोडणार हे ठरलेलं आहे. त्याच्यावर कॉम्प्युटर सांगतो आणि त्याच्यानंतर आलेला ब्रिक्स सांगतो की कोणाचा ऊस तोडणार. आज दादासाहेबाच्या हाती नाही आहे, वर्मासाहेबाच्या हाती नाही. हे राबवल्याबरोबर मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो की मागच्या वर्षी आपण जे साधारणतः आजच्या स्थितीत होतो, आज मागच्या वर्षी आपण 95 किलो साखर बनवली, आज आपण एवढा छोटासा बदल केल्यामुळे साधारणतः 7-8 किलो साखर वाढवू शकलो. आज आपण 100 किलो 102 किलोपर्यंत आजची जी स्थिती मागच्या वर्षी होती त्या स्थितीमध्ये पोहोचलो. हा याचा पहिला फरक झाला. दुसरा फरक असा झाला की ज्या शेतकऱ्याचा ऊस फरवरीमध्ये तुटणार आहे त्यालाही टेंटेटिव्ह डेट माहीत आहे, ज्या शेतकऱ्याचा ऊस मार्चमध्ये तुटणार आहे त्याही शेतकऱ्याला टेंटेटिव्ह डेट माहीत आहे. ते शेतकरी या ऊसाला पाणी देत आहे. त्याच्यावर पाणी देत राहिल्यामुळे तुमच्या ऊसाचं वजन कमी होणार नाही आहे. याच्यामध्ये कारखान्याचाही फायदा आहे आणि तुमचा शेतकऱ्याचाही फायदा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, आपल्याला विदर्भात साखर कारखानदारी जिवंत ठेवायची आहे की नाही बंधूंनो. सगळ्या शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखानदारी जिवंत राहिली पाहिजे. कारखाने चालले तरच ऊस लागणार ही आपली गरज आहे. मग कारखाने जिवंत ठेवण्याचं सूत्र समजून घेतलं पाहिजे. आज विदर्भातली साखर कारखानदारी मागे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीच्या भरोशावर विकासाच्या गोष्टी होतात. याचं केवळ कारण असं आहे की तिथचा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे, ऊस लागवडीचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये किमान 30% आडसाली ऊस आहे. आडसाली, त्याच्याशिवाय कारखानदारी जिवंतच राहू शकत नाही. आडसाली म्हणजे काय? आडसाली म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या आधी लागलेला ऊस. जून, जुलै, ऑगस्ट पावसाळ्यामध्ये लागलेला ऊसाला आपण आडसाली ऊस म्हणतो. हा ऊस त्या भागातल्या कारखान्यामध्ये 30% उपलब्ध आहे. यानी काय होते, मी आपल्याला आधी सांगितलं, कारखाने आपल्याला किमान 6 महिने चालवले पाहिजे. 15 ऑक्टोबरला चालवायला पाहिजे. आज आपली स्थिती काय? आपला सगळा ऊस नोव्हेंबर महिन्यात लागलेला, डिसेंबर महिन्यात लागलेला, जानेवारी महिन्यात लागलेला. तुम्ही 15 ऑक्टोबरला जर कारखाना चालू करतो म्हटलं तर माझ्याजवळ 12 महिन्याचा ऊसच नाही आहे.
मी आधीच सांगितलं तुम्हाला, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी 14 महिन्यासाठी शिवाय अंदर येऊ देत नाही, आणि नोव्हेंबर महिन्यात जरी कारखाने सुरू करायचे असेल तरी आपला जो 12 महिन्याचा ऊस उपलब्ध राहत नाही. त्याच्यामुळे लवकर साखर कारखाने सुरू करण्यासाठी, ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरू करण्यासाठी आडसाली ऊसाची अत्यंत आवश्यकता आहे. याने उत्पन्नात तुम्हाला सांगतो, डॉक्टर साहेब सांगतील, थेट दीड पटीने उत्पन्नात वाढ आहे. आज यावेळेला आपण प्रयत्न केल्यानंतर एवढी विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली तरी आपण 100-150 हेक्टर आडसाली ऊस लावू शकलो. आज ज्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लावला तो शेतकरी इथून पुढे दुसरा ऊस लावायला तयार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की कारखान्याने एक धोरण घेतलेलं आहे. आपण, तुम्हाला माहिती आहे की 30 नोव्हेंबर नंतर यावेळेला अजिबात 265 लावू दिला नाही, कारण हा 15 महिन्याशिवाय मॅच्युअर होत नाही. 30 नोव्हेंबरला तुम्ही लावलेला ऊस जर मी पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कापणार असू आणि मार्च महिन्यातला खोडवा हा मग केव्हा कापणार, त्याला केव्हा 13 महिने केव्हा 14 महिने होणार. त्याच्यामुळे आपण यावर्षीपुरतं 30 नोव्हेंबरला बंद केला, परंतु कारखान्याच्या मॅनेजमेंटने निर्णय केलेला आहे इथून पुढे 265 ही व्हेरायटी फक्त आडसाली लागेल, फक्त आडसाली लागेल. तुम्हाला सांगतो बंधूंनो, आडसाली लागल्यामुळे काय होणार आहे, आपलं नुकसान, आपलं एक पीक वाया जाणार आहे. कोणतं पीक वाया जाणार आहे? साधारणतः सोयाबीन लावतो आपण, सोयाबीनचं पीक वाया जाणार आहे. आज सोयाबीनचा चांगल्यात चांगल्या शेतकऱ्याचा ॲव्हरेज 5 आहे, वाईटातल्या वाईट शेतकऱ्याला 2चा ॲव्हरेज भेटला. आज 5चा ॲव्हरेज पकडला आणि 3000 रुपये जरी भाव पकडला तरी 15,000 रुपयाचं आपलं सोयाबीनचं उत्पन्न कमी होणार आहे. मी अगदी जास्त पकडत नाही, पण आडसाली ऊस जो लावेल तो चांगला शेतकरी आहे, तो आज 30 टन पिकवतो, तो 45 टनावर गेल्याशिवाय राहणार नाही. आडसालीचा शेतकरी हा चांगला राहणार आहे. आडसालीचा शेतकरी आजही 30 टन पिकवतो, तो 45 टनावर गेल्याशिवाय राहणार नाही. या 15 टनांनी समजा 1700 रुपये जरी भाव पकडला तर 15,000 15/7 म्हणजे कमीत कमी 25,000 रुपयाचा फायदा आहे. 15,000 रुपयाचं सोयाबीनचं नुकसान होत असताना 25,000 रुपयाचा जर फायदा होत असेल आणि ते सोयाबीन पेरणं, निंदणं, त्याला सोंगणं, बाजारात नेऊन विकणं, या सगळ्या कटकटीपासून जर दूर आपण जात असू तर आडसाली लावण्याला अडचण काय. अतिशय चांगले आडसालीचे प्लॉट आहे. म्हणजे मग आपल्याला काय होईल की तुम्ही जून, जुलै, ऑगस्टचा ऊस लावाल तर 15 ऑक्टोबरला ऊस आपल्याला कारखाना चालू करता येईल. 15 ऑक्टोबरला कारखाना चालू करण्याचे फायदे काय की तुम्हाला चांगले मजूर मिळतात. काय होते, मजूर देखील नक्की आपल्याला त्रास देतात याची कल्पना आहे, पण या प्रोग्रामनुसार दरवर्षी प्रमाणे यावर्षी मजूरचा त्रासही कमी झाला आहे. कारण मजुराला कोणताही प्लॉट तोडायची मुभा नाही आहे. याला स्लिपा इथून भेटत असल्यामुळे कोणता त्यांनी प्लॉट तोडायचा, त्याच्यामुळे दरवर्षीपेक्षा तुम्ही अनुभवत असाल की मजुराचा त्रास कमी झालेला आहे. नाही तर त्याच्या मनानंच त्याला जो पटण आपण ज्याला पटवून घेत होतो पुन्हा पटवून आपणच घेतो आणि कारखान्याला शिव्या बी आपणच मारतो. याचा प्लॉट तोडून राहिला, संध्याकाळच्या मजुराला जाऊन भेटतो आणि जरा जमून देतो शिशी एक बोकडा बी आणि काही वरतून बी, मग तो तिसऱ्याचा कापतच नाही, तो याच्या इकडे जातो. आता हे त्याच्या हाती नाही राहिलं, या प्रोग्रामप्रमाणे हे त्याच्या हाती नाही राहिलं. मग आपले जर कारखाने 15 नोव्हेंबरला सुरू झाले तर आपल्याला आडसाली ऊस हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तोडण्यासाठी मिळेल आणि डिसेंबर महिन्यापासून आपला पूर्व हंगामी आणि सुरू मिळेल. ही कारखानदारी जिवंत राहील. ही कारखानदारी 11% न्यावीच लागेल. विदर्भामध्ये कारखानदारी जिवंत, शेतकऱ्याला ऊसाचं पीक घ्यावं लागेल म्हणून जिवंत ठेवावीच लागेल. आणि ती जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला 25-30% आडसाली ऊसाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. बंधूंनो, आज याच्या पुढचं सगळं डॉक्टर ज्ञानदेव हापसे आपल्याला सांगणार आहे, परंतु हे तंत्र आत्मसात करायचं आहे. पुढच्या वर्षी ज्याला 265 लावायचं आहे त्यांनी केवळ आडसालीच लावा. इतर ठिकाणी 262 बंद करून राहिले, पण आपण बंद नाही करणार. त्याचं उत्पन्न चांगलं येते. यावर्षी काय अवस्था झाली, 15 नोव्हेंबरला कारखाना सुरू केला. आज आम्ही असं ठरवलं होतं की सावनेर गटातला ऊस तोडण्यासाठी एवढा ऊस आहे आमच्यापाशी, 24 टोळ्या मला लागते. परंतु मॅच्युरिटीच्या हिशोबाने या प्रोग्रामप्रमाणे सावनेरच्या 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर ऊसच नाही, कारण तिथं नोव्हेंबर महिन्यात लागवडच झाली नव्हती. झाली होती तर 265ची होती. 265 14 महिन्याशिवाय कापता येत नाही. गुमथळा गटामध्ये 42 टोळ्यांचा प्रोग्राम होता, मला 10 टोळ्या पाठवता आल्या फक्त. समजा जर हा प्रोग्राम लावला नसता तर काय झालं असतं की तुमचा 12 महिन्याचा 265 आम्ही कापून आणत होतो, तुमचा 11 महिन्याचा 265 कापून तिच्या साखरच तयार नव्हती झाली. ही साखर कारखानदारी एक शेतकरी, कारखानदार म्हणजे आम्ही काही मॅनेजमेंट, कारखान्यातले कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी एक परिवार बनावं लागेल. परिवारातल्या एका घटकाचा विचार आपल्याला करून चालणार नाही. आपले 4ही घटक व्यवस्थित रीतीने चालले पाहिजे याचा विचार करावा लागेल. आणि ही जी साखर कारखानदारी आज विदर्भासाठी बदनाम झालेली आहे ती आता वर यायला लागली आहे. मला आठवतं ज्यावेळेला SDF मधून आम्ही कर्ज मागत होतो
केंद्र सरकारमधून आमच्या ऊस साखर कारखानदारीसाठी ते म्हणाले विदर्भामध्ये साखर कारखानदारी जिवंत राहू शकत नाही, आम्ही का कर्ज द्यावं. आम्ही सांगितलं तुम्ही कर्ज दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, नितीन गडकरी साहेबांमध्ये दमक आहे, पण तुम्ही मदत केली पाहिजे आमच्या विदर्भाला. जिथं चांगला जिथं तर कोणी मदत करते हो, जिथे गरज आहे तिथे मदत केली पाहिजे. त्यांना सांगितलं मी पहिले 5,000 हेक्टर ऊस लावून दाखवतो, तुम्ही केंद्रातनं टीम पाठवा, तो आमच्या शेतकऱ्याचा ऊस बघा आणि पटलं तर मग मदत करा. एवढी मुजोरी मी त्या SDFच्या मिटिंगमध्ये केली आणि म्हटलं नसन देत तर जा, म्हटलं खट्ट्यात जा, गरज नाही, माझा नेता सक्षम आहे, या विदर्भाचं नंदनवन करण्याची ताकद त्या माझ्या नेत्यामध्ये आहे. जेव्हा मी एवढं बोललो त्यावेळेला केंद्राने एक टीम पाठवली. SDFचे डायरेक्टर, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे लोक या ठिकाणी आले आणि ज्यावेळेला इथला ऊस पाहिला आणि हा रिपोर्ट या देशाचे कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेबांना दिला. शरद पवार साहेब आपल्या गडकरी साहेबांच्यावर त्यांचं अतिशय प्रेम आहे, त्यांनी फोन करून सांगितलं नितीन तू काय जादू केली या विदर्भामध्ये की तुझा शेतकरी इतका चांगला ऊस पिकवायला लागला. त्यावेळेला आपल्या गडकरी साहेबाची मान जरा थोडीशी कॉलर टाईट झाली. बंधूंनो ही करामत तुम्ही करू शकता, तुमच्यासाठी ती करायची आहे, तुमच्यासाठी साखर कारखानदारी जिवंत ठेवायची आहे. त्याच्यामुळे ही साखर कारखानदारी समजून घ्या आणि जे चांगले शेतकरी आहेत त्यांनी आडसालीकडे वळा आणि ज्या पद्धतीने आपण हार्वेस्टिंग प्रोग्राम राबवतोय त्याला सहकार्य करा, एवढे मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दिवे साहेब. शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिवे साहेबांनी मार्गदर्शन करताना ते कारखान्याचे MD आहेत, नोकरी सोडून त्यांनी या कठीण अशा वाटणाऱ्या उद्योगामध्ये त्यांनी आपला हातभार लावला आणि त्यांचं मार्गदर्शन चालू असताना मी त्यांच्याकडे बघत होतो. अख्ख्या घामाने ते ओलेचिंब झाले, पण तो जो घाम त्यांच्या डोक्यावरनं वाहत होता, ती जी जिद्द जे त्यांच्या मनामध्ये आणि जो आशा त्यांनी निर्माण केली या विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये की या भागात कारखाना जर जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू शकतो, कारण सध्या ऊसाशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचं दुष्टचक्र इतर पिकांमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. या ठिकाणी ज्ञानदेव हापसे साहेब उपस्थित आहेत. माझा स्वतःचा अभ्यास असा आहे हापसे साहेब की साधारणतः आपण कृषी विभागाच्या मार्फत किंवा आपल्या मार्फत सांगताना ऊसाची एकरी संख्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवायचं, ते साहेब सांगतील आपल्या मार्गदर्शनामध्ये. आपण आता ऊसाचं बेनं देत असल्यामुळे आपल्याला ऊसात एका एकरात किती ऊस तयार झाला पाहिजे याची माहिती आपल्याला मिळते. माझ्या माहितीप्रमाणे याच्या अगोदर 20, 22, 25 हजाराच्या वर एका एकरात कांड्या आपला ऊस निघत नव्हता. 2 किलोची आपण कांडी जर पकडली, एक ऊस जर पकडला तर 40, 50, 60 टनाच्या वर आपण जात नव्हतो. मी मागच्या वर्षी या ॲग्रोव्हिजनचा फायदा बघा काय आहे. म्हणजे मी आदराने बोलतो की जे ॲग्रोव्हिजन पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं ॲग्रोचे हे कार्यशाळा होतात, विदर्भातनं लोक पैसे खर्च करून जातात. मी स्वतः पुण्याच्या कार्यशाळेला नेहमी जातो, तिथे कार्यशाळा होत नाही, प्रदर्शन पाहायला जातो. 5 वर्ष झाले आपण या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करतो. लोकांनी स्वयंस्फूर्तीनं आलं पाहिजे हा त्याचा मागचा उद्देश आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आमचे जे ऊस उत्पादक शेतकरी आहे किमान त्यांना काही मार्गदर्शन लाभावं म्हणून पूर्तीच्या वतीने आपण त्यांना आणण्याची या ठिकाणी व्यवस्था करतोय की केवळ तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा त्याच्यामागचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं, मागच्या वर्षी मी 5x1 फुटावर लागवड केली हापसे साहेब. आपण सॉईल हेल्थच्या बाबतीत आपण समोर बोलणारच आहोत. मी सोंडमुरू शेतामध्ये गाडला 3 एकरमध्ये, 2 एकरमध्ये. मी अनुभव असा पाहिला की यावर्षी माझ्या त्या 2 एकराला तशी 10 डिसमिल जागा कमी असेल स्क्वेअर फीटनं मी मोजली परवा. केवळ आपण 7-12वर न पाहता माझी शेतकऱ्याला विनंती राहील की आपण पाऊंडानं जरी जागा मोजली 2 फुटाचा साधारणतः एक आपला पाऊंडा आहे, आडवं उभं जर शेत मोजलं तर आपल्याला आपलं शेत किती एकर आहे लक्षात येईल. मी माझा ऊस यावर्षी 265 बेण्याला गेला. 2 एकरमध्ये जवळपास 40,000च्या वर 41,000ची जवळपास संख्या मला एका एकरमध्ये 41,000 ऊस माझा यावर्षी निघाला. मी एक बेट मोजून पाहिलं, 10 बेटं होते. ऊस पाला काढून मी मोजलं त्याचं वजन तर 20 किलो, 10 किलोचं वजन, 10 ऊसाचं वजन, 10 ऊसाची पिंडी आम्ही देतो जेव्हा आपण कापतो. 10 ऊसाचं वजन 20 किलो भरलं हापसे साहेब. त्याच्यात मी एक इंडिव्हिज्युअल ऊस मोजून पाहिला तर काही ऊस मला 2.5 किलोचा दिसला, काही ऊस 1.5 किलोचाही दिसला. म्हणजे ॲव्हरेजमध्ये 2 किलो ऊस, 40,000 ऊसाची संख्या. तज्ज्ञ आपल्याला सांगतील की एका एकरमध्ये आपण किमान 40 ते 50 ते 60 त्याच्यावर किती फुटवे आले तरी आपण ऊसाची संख्या पोसू शकत नाही. पण विदर्भातला शेतकरी 40,000 50,000 ऊस जर पोसायला लागला, 2 किलोची काळी जर आपण किमान जर मेंटेन केली तर 80 टनाच्या वर उत्पन्न घ्यायला आपण कुठेही कमी नाही, हे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो आशावाद या ठिकाणी जो दिवे साहेबांच्या मार्गदर्शनातून आला, म्हणून मला एक त्याच्यावर 2 लाईन मनाशा आठवून आले आणि त्याच्यानंतर आपण हापसे साहेबांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. कारण आपण उमेदोवर, आपण आशेवरती जगणारे शेतकरी आहोत.
उद्या काहीतरी आपल्याला मिळेल या आशेने आपला या विदर्भातला शेतकरी काम करतो आहे. आणि म्हणून त्याच्यावर एक शायर ने ऐसा कहा है की मेरे चेहरे पे कफन मत डालो. आशावादी माणसाकरता म्हटलं आहे हापसे साहेब, मेरे चेहरे पे कफन मत डालो, मुझे आदत है मुस्कुराने की, आज की रात मुझे मत दफनाना मेरे यारो, क्योंकि कल उम्मीद है मेरी नींद खुल जाने की. तो ये आशावादी आदमी के बारे में कहा गया है. आपण तर शेतकरी आहो आणि निश्चितपणाने या ठिकाणून हापसे साहेबांचं मार्गदर्शन ऐकून आपण 100 टन घेणारच हा आशावाद आपण इथून घेऊन जावा. याकरता खऱ्या अर्थाने ही ऊसाची कार्यशाळा आहे. या ठिकाणी आदरणीय हापसे साहेबांना या ठिकाणी बोलावतो. ऊस शिरोमणी अवॉर्ड जो ॲग्रोवनने त्यांना दिला, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जो शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन आहे त्यांच्यामार्फत त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्राप्त असे आदरणीय हापसे साहेब या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना ऊसाबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करावं. साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्या मनात काही प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्याकरता आपण संधी देणार आहोत. आणि म्हणून एकदा त्यांचं मार्गदर्शन झालं की त्यानंतर आपण 15-20 मिनिटाची आपण वेळ देऊन आपल्या प्रश्नांचं आपण शंका निरसन या ठिकाणी करून घेऊ. आदरणीय हापसे साहेब. आदरणीय मंच आणि सभागृहातील सर्व प्रगतशील शेतकरी बंधूंनो, मला फार आनंद होतो आहे की फार मोठ्या संख्येने आपण ऊसाबद्दल माहिती घ्यायला इथे आलेले आहात. आणि आता 2 वक्त्यांनी जी माहिती सांगितली, एमडी साहेबांनी आणि राऊत साहेबांनी, की गेले 4-5 वर्षामध्ये नितीनजीच्या मार्गदर्शनानं आणि प्रोत्साहनं या विदर्भामध्ये साखर धंद्याची सुद्धा फार चांगली प्रगती पुन्हा सुरू झालेली आहे. पूर्वी जरा कमीच होती, पण अत्यंतीला संजीवनी मिळाली असं म्हणता येईल. आणि मला आनंद होतो आहे की 2-3 वर्षापूर्वी मी ज्या काही मुद्दे मांडले त्याचा उपयोग काही शेतकऱ्यांनी केला, राऊत साहेबांसारख्यांनी केला आणि ते 80 टनापर्यंत एकरी उत्पन्न घ्यायला लागले. 80 टन उत्पन्न, त्याचा हिशेब करा रुपयामध्ये. साखर उतारा 9.5 असल्यामुळं जास्त पैसे मिळणार नाहीत, पण एमडी साहेबांनी आता सांगितलं की आपल्या 11% पण झालाच पाहिजे. आणि त्या 11% गेलं की 2,500-3 हजारशिवाय भाव कमी मिळणार नाही. म्हणजे 2,500 जर तुम्हाला भाव मिळू शकेल 11% रिकव्हरीचा, तर 80 टनाचे रुपये किती झाले. आणि आता ऊस शेती एक ऊस शेती राहिली नाही. ऊसामध्ये आंतरपिकाचा प्रादुर्भाव केला पाहिजे, अंतर्भाव केला पाहिजे आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न, हे आता आपलं धोरण पाहिजे. म्हणजेच दर एकरी दर वर्षाला कमीत कमी 2.5 लाख रुपये नेट प्रॉफिट या ऊस शेतीतून मिळाला पाहिजे. आणि मिळतो. 2.5 लाख रुपये खर्च व्हावा जाता दर एकरी दरवर्षी. आणि याच ठिकाणी न थांबता व्यापारी पद्धतीने जर विचार केला आपण, तर 25-30 टन एकरी उत्पन्न घेणारा शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला हा केवळ 3 ते 4 रुपये दर एकरी दरमहा मिळवतो, जिथे ऊसाला दर चांगला मिळतो तुमच्यापेक्षा. आणि तोच 25-30 टन एकरी उत्पन्न घेणारा शेतकरी इथे 20 पैशापेक्षाही कमी दर एकरी दर दिवसाला 2 किंवा 2.5 रुपये मिळवतो. दुसरं गणित जर मांडलं की ऊस शेतीसाठी जो आपण खर्च करतो, मशागत, आपलं स्वतःची रोजंदारी, सुपरविजन चार्जेस, पाणी, तोडणी, वाहतूक, हा सगळा खर्च जोडला आणि त्या खर्चामध्ये आपण जे उत्पन्न मिळवतो त्याचा जर रेशो किंवा तुलना काढली, त्याला कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणतात, तो तुम्ही मंडळी रुपयाला फक्त 15 ते 20 पैसेसुद्धा काही ठिकाणी मिळत नाहीत. ते 4 ते 5 रुपये मिळाले पाहिजे. रुपया खर्च करून 5 रुपये आपल्याला मिळाले पाहिजे, तरच शेती ही फायद्याची आणि प्रगतीची ठरू शकते. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीचा आणि जीवनाचा काय पालट करायचा असेल
तर ऊस पीक हे कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे मागेल ते देणारं. आणि सगळ्यात जास्त आपल्याला काय पाहिजे? पहिली गोष्ट संपत्ती, लक्ष्मी. ही लक्ष्मी देणारं आहे, म्हणून लक्ष्मीच्या हातामध्ये ऊस आहे. आपण दिवाळीच्या वेळेस ऊसाची पूजा करतो. संस्कृतमध्ये त्याला इक्षू म्हणतात, इक्षुदंड. आणि ज्याच्या घरी ऊस त्याच्या घरी लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी असेल तर व्यवस्थित कैसा खर्च केला मुलाबाळावर तर विद्याही प्रसन्न होते. आणि विद्या प्रसन्न झाली, विद्यादेवी, तर मुलं बाळं चांगल्या चांगल्या नोकरीला जातात, मोठे होतात. आणि त्या घरामध्ये संपत्तीचा ओघ निर्णय ठिकाणातून यायला लागतो. ऊस हे आपल्याला अन्न देतं, म्हणजे साखर. लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत साखर पाहिजे. रोज आपला दिवस चहानी सुरुवात होते, म्हणजे साखरेने सुरुवात होते. ऊसापासून बगॅस मिळतो. आणि पूर्ती उद्योग हा एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे की या उद्योगामध्ये महत्त्व दिलं की पॉवर, इथेनॉल, पॉवर जनरेशन. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळी सुरुवात जी फक्त साखरेपासून झाली, हळूहळू इथेनॉल आणि पॉवर जनरेशन. इथे आपण पॉवरफुल माणसांनी पॉवर जनरेशन सुरू केला. काय साहेब? तेव्हा वीज तयार करतं. आपल्या ट्रॅक्टरला, पॉवर टिलरला, व्हेकल्सला लागणारा जो फ्युअल आहे ते तयार करतो. त्याचे शेंडे म्हणजे वाढं डेअरी उद्योगाला पोषक आहे. जनावर चारा होऊ शकतो. जेवढं उत्पन्न आपण ऊसाचं घेतो तेवढ्याच वजनाच्या बुडख्या जमिनीत राहतात. आणि त्या बुडख्या कुजल्यानंतर ती जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. म्हणजे ती माती आई, तिची उत्पादन क्षमता वाढायचीसुद्धा ताकद ह्या पिकामध्ये जास्त आहे बाकीच्या पिकापेक्षा. कारण काही केलं तरी तुम्हाला ऊस तोडूनच घ्यावा लागतो. राहिलेल्या खोडक्या जमिनीत राहतात. खोडक्या जरी काढल्या त्याची मुळाची संख्या एवढी मोठी असते की जमिनीची सुपीकता वाढवायला सुद्धा. म्हणून मी म्हटलं की हे कल्पतरू आहे. आणि ऊस पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतं. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोजगार देण्याची ताकद ह्या पिकामध्ये आहे. आणि म्हणून हे असं जे पीक फार महत्त्वाचं आहे. असं पीक जर आपल्याला खरोखर आपली परिस्थिती सुधारायची असेल तर कमीत कमी या विदर्भामध्ये 60 टन एकरी उत्पन्न आलं पाहिजे. एकरी दर साल, दर एकरी 12 महिन्याला. म्हणजे दर महिन्याला 5 टनाची वाढ झाली पाहिजे. 12 महिन्यात 60 टन. मग 14 महिने ठेवले तर आणखी 10 टन वाढले पाहिजेत अशा पद्धतीनं. पण क्षमता किती आहे? या ऊस पिकाची क्षमता तुमच्याकडे, या विदर्भाकडे. आज तुमचं म्हणत का अर्थ नाही, कारण माझे प्रत्येक जिल्ह्यात पाहुणे आहेत, म्हणून आपल्या विदर्भाकडे म्हटलं पाहिजे. 150 टनाची क्षमता आहे. दर एकरी दर सालामध्ये 150 टन. आणि जे उदाहरण मी मागे सांगायचो, जे गणित मांडलं होते, आता राऊत साहेबांनी पण मांडलं. 150 टनामध्ये जर उत्पन्न घ्यायचं असेल तर संख्या जास्त वाढवता येत नाही. 50,000पर्यंत सहज संख्या वाढवता येते. एकरी 60,000 जाऊ शकता तुम्ही, पण 50,000 गॅरंटीड. मग 50,000 संख्या या ऊसाची झाली एका एकरामध्ये, तो वजन किती यायला पाहिजे रावसाहेब? 3 किलो. आणि आता त्यांनी मला सांगितलं की 2.5 किलोचे बरेच ऊस होते. मग खतपाण्याचं जर व्यवस्थापन जर नीट केलं आणखी तर 3-3.5 किलोचा नाही, 4 किलोचा ऊस होऊ शकतो. 4च्या ऐवजी 3 किलो. 150 टन तुम्हाला घ्यायचा आला पाहिजे. 100 टनाची बात आता विसरा. 150 टन.
आणि जर 150 टनाचा प्रयत्न केला तर 100 टन तरी पदार्थ पडेल. आणि आता MD साहेब किंवा तुम्ही विचार करा की 150च्या ऐवजी 100 टनाचा विचार केला, तुमची जी क्रशिंग कॅपॅसिटी आहे, 120 दिवस कारखाने चालवता, किती ऊस लागेल, किती क्षेत्र लागेल. आणि आज जे ऊसाचं क्षेत्र आहे शेतकऱ्या ठिकाणी विचार करायची गरज आहे, MD साहेबांनी विचार करायची गरज आहे. आज जेवढं ऊस क्षेत्र आहे त्याला या पद्धतीने जर आपण केलं तर त्या तेवढ्या क्षेत्रामध्ये 120 दिवसामध्ये जास्त दिवस कारखाना चालेल. आणि 120 दिवस कारखाना चालवण्याचे दिवस गेले, 360 पैकी कमीत कमी 200 दिवस, 250 दिवस कारखाना चालला पाहिजे. अतिशय जास्त पावसाचे दिवस सोडून कारखाना चालला पाहिजे. कारण नुसती साखर नाही करायची, आपल्याला पॉवर जनरेशन करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं. म्हणजे ऊस उत्पादनाला किती महत्त्व आहे, त्याच्यातून शेतकऱ्याचं कल्याण होऊ शकतं, त्याच्यातून इंडस्ट्री आणखी वाढू शकते, आणखी एम्प्लॉयमेंट मिळू शकतं. पण ह्या सगळ्यासाठी शेतकरी म्हणून काय कळलं पाहिजे आपल्याला? शेतकरी म्हणून पहिल्यांदा हे कळलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे की हे झाड जिवंत आहे, त्याला जीव आहे. आता आपण ज्या पद्धतीने शेती करतो निष्काळजीपणाने ती गेली. काळजी करणं माहीत आहे आपल्याला, काळजी म्हणजे नुसतीच काळजी, पण ती काळजी प्रत्यक्ष मुळाशी उतरवणं हे एक महत्त्वाचं आहे. आपण काळजी करण्यात फार एक्सपर्ट आहोत. नुसती काळजी करायची, शुगर वाढवायची, ब्लड प्रेशर वाढवायचं. काळजीचा अर्थ त्याला नेमकी सेवा काय करायची कळलं पाहिजे. आणि म्हणून ते पीक हे जिवंत आहे हे पहिलं मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, जे टिपर लावतो 2 डोळ्याचे, 3 डोळ्याचे, 1 डोळ्याचं, त्यातला हा डोळा उगवतो, त्याचं हे रोप तयार होतं. या रोपाला पुढे फुटवे येतात. किती यावेत फुटवे? 30 फुटे होऊ शकतात. 30. आपण किती फुटवे घेतो? आपण 4 ते 5 किंवा 2. म्हणजे आणि मग ते 30मध्ये मरतात. का मरतात ते माहीत नाही, म्हणून ते मरतात. काय काळजी घेतल्यावेळी कळत नाही. आणि कोणी काही सांगितलं तज्ज्ञांनी, नाही आमच्याकडे असं चालत नाही, आमच्याकडे असंच करायचं. म्हणून हे काम कसं करतं? हे जिवंत आहे म्हणजे काय? जिवंत आहे म्हणजे आपल्या जशा वाढीच्या अवस्था आहेत, जन्म झाल्यावर मूल बालावस्था, नंतर स्कूलमध्ये जातात मुलं, नंतर त्याला जवानी येते, मुलं तयार करतात, लग्न होतं, आणि त्यानंतर मग म्हातारपण येतं. तसे याच्यासुद्धा वेगवेगळ्या अवस्था आहेत. आणि त्या अवस्था समजून घेताना त्या प्रत्येक अवस्थेमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे हे जर एकदा समजलं तर तुम्ही 150 टनाच्या पुढे जाल. आपण जिवंत आहोत, माझा जीव आहे, यांचा जीव आहे, आणि हे पण जिवंत आहे. फरक काय? आपण चालतो फिरतो, पाणी लागलं तर उचलून पाणी पितो, भूक लागली तर जाऊन हॉटेलमध्ये चहा करतो, घरी जाऊन जेवण करतो. हे त्याला फिक्स करून टाकलं. एकदा शेतात लावून टाकलं की त्याला तिथंच. तरी हे माणसापेक्षा श्रेष्ठ आहे, प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण एका जागेवर तुम्ही जर त्याला डांबून ठेवलं तरीही ते वाढतं. मुळा जमिनी दूरवर जातात, अन्नपाणी घेतं, अन्नपाणी या पाण्यात जातं, या हिरव्या पाण्यामध्ये स्वतःच अन्न तयार करतं. हे तयार झालेलं अन्नाचं वाढीसाठी वापरलं जातं. शिल्लक अन्न ह्या कांडीमध्ये ठेवलं जातं, ऊसाच्या साखरेच्या रूपानं म्हणून काढतो. फळामध्ये ते फळात येतं, ज्वारी बाजरीमध्ये दाण्यात येतं, धानामध्ये त्या तांदळामध्ये रूपांतर होतं. प्रत्येक झाडामध्ये ते अन्न वेगळ्या वेगळ्या स्वरूपात होतं. आणि ह्या सगळ्या अन्नावरती सगळे जीव जगतात, आपणही जगतो.
म्हणजे आपण सुद्धा ह्या झाडावरचे पॅरासाईट आहोत. आपण स्वतः काही करत नाही, आपण फक्त खातो. ते आपल्याला अन्न तयार करता येत नाही, आपलं स्वतः लागणारं. झाडं स्वतःचं अन्न तयार करतात आणि ते परोपकारी आहेत. त्यांच्यामुळं आपल्याला खाणं पिणं मिळतं, त्यांच्यामुळे प्राण्यांना अन्न मिळतं, त्यांना पक्षांना अन्न मिळतं. म्हणून ते श्रेष्ठ आहेत आपल्यापेक्षा. म्हणून झाडं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग त्याची नीट जर सेवा केली तर त्याची संख्या एका एकरामध्ये 50,000च्या पुढे आणता येईल. पण 50,000 आणण्यामध्ये जर यशस्वी झालो आपण तर त्याचं वजन आपल्याला 3 किलो कसं करायचं, आणि ह्यावरती मी या ठिकाणी तुमच्याशी इथं बोलणार आहे. माझी तब्येत बरी नाही, बसून बोल चालेल का? मी आपल्याला आत्ता एवढ्यात हे झाड जिवंत आहे आणि ते जिवंत असल्यामुळं त्याची नीट सेवा करायचं काम शेतकरी करतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या की हे स्वतःचं अन्न तयार करतं. कशापासून तयार करतं? याची जी मुळं आहेत, ही मुळं जमिनीचा वरचा भाग हा सगळा आणि जमिनी खालचा भाग दोन्ही प्रकार, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत आहेत पण त्याचा तपशील माहीत नाही. आणि म्हणून MD साहेबांनी जे काही मुद्दे सांगितले ते लवकर आपल्या लक्षात येत नाही. आणि सगळे मुद्दे या 2 मुद्द्याशी संबंधित आहेत की ऊसाचं वजन आणि ऊसातलं साखर म्हणजे साखर उतारा. मी वजनाबाबतीत सांगितलं तुम्हाला की 150 टनापर्यंत जाऊ शकतो आपण, पण निदान 100 टन ती मिळवलं पाहिजे. साखर उताराबद्दल मी फार नाराज आहे. अनेक वर्ष मी विदर्भात येतो आहे, साखर कारखाने सुरू झाले तेव्हापासून येतो आहे आणि खूप प्रयत्न केले पूर्वीपासून. काही मंडळींनी लक्ष दिलं, काहीने दिलं नाही. आता थोडासा उत्साह वाढलेला दिसतो साहेब तुमच्या प्रयत्नानं, नितीनच्या प्रयत्नानं. पण रिकव्हरी 9.5%. आणि मगाशी जे 3-4 मुद्दे सांगितले त्याचंच गाणं गायचं, किती वर्ष गायचं की आपल्याकडे साखर कमी असतो, आपल्याकडे हवामान योग्य नाही. हे सगळं बरोबर नाही. मी सकाळी राऊतांना सांगत होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेषतः नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा, जो कोकणातला भाग सोडला तर या भागामध्ये आडसालीचं म्हणजे 18 महिन्याचं पीक, 18 महिन्याचं पीक जेवढं उत्पन्न देतं तेवढी क्षमता तुमच्याकडे 12 महिन्याची पिकाची आहे बघा. म्हणजे 6 महिन्याचं उत्पन्न तुम्ही जास्त घेऊ शकता. तर तिथे जे आडसाली पीक आहे ते 18 महिन्यामध्ये जेवढं उत्पन्नाची क्षमता त्या पिकात तिथे आहे तेवढी क्षमता तुम्ही 12 महिने ते करू शकता. तिकडे साधारणपणे महिन्याला 2.5 कांड्या ऊस तयार होतो. ही कांडी, ही कांडी अशी. तुम्ही जर इथे ऊसाच्या कांड्या मोजल्या आणि महिने त्याने भागितलं तर तुमच्याकडे या विदर्भामध्ये 3 कांडीपेक्षा कमी कांडी पडत नाही. आणि या कांडीची लांबीसुद्धा इतक्या, आता ह्या साधारणपणे अशा प्रकारचा कांड्याचा ऊस तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात दिसतो. पण इथे ही कांडी आणि याच्यापेक्षा लांब होऊ शकते, 9 इंच 10 इंच. ऊसाचं वजन म्हणजे जाडी आता हा याच्यापेक्षा 1.5 पट होऊ शकते. ही किमया आहे. पण कधी त्याची तशी सेवा केली तर, सेवा करायची म्हणजे याचं काम कळलं पाहिजे आणि काम करण्यासाठी जिवंतही समजलं पाहिजे. जमिनीच्या वरचा भाग आणि जमिनीचा खालचा भाग, मुळं, ही जी मुळं आहेत ही मुळं 2 प्रकारची आहेत. असं कधी उकळून कोणी आपल्या शेतात बघतं का हो? मग हा अभ्यास जर केला नाही तर समजेल कसं? शेती म्हणजे काय? शेती म्हणजे झाडाच्या मदतीनं सूर्यभगवानच्या किरणामध्ये जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जाचं अन्नात रूपांतर करायचं.
शेतीची व्याख्या आता बदलली पाहिजे. नीट समजून सांगायला काय आम्हाला, आमच्या प्राध्यापक लोकांना. शेतीचा अर्थ झाडाच्या मतीनं सूर्य शक्तीचं रूपांतर अन्नात करायचं आणि त्यासाठी ही मुळं आणि पानं, खोड, फुलं यांची माहिती घ्यायची. आता ही जी मुळं जी आहेत, ही मुळं जमिनीमध्ये दूर पण जातात. किती दूर जातात? माती आई जर नीट व्यवस्थित तिची पोकळ असेल तर हे जेवढं झाड वाढतं तेवढं खोल जाऊ शकतं. परंतु आपल्या काळ्या जमिनीत बागायतीमध्ये आणि निराळ्या पद्धतीच्या शेती आपण करायच्या पद्धती ज्या आहेत, लोखंडी नांगर, फाळाचा नांगर, जमीन उलटी पालटी करणं आणि जमिनीमध्ये जे कॉम्पॅक्शन आहे, तर जमिनीच्या तळपृष्ठापासून 9-10 इंचापर्यंत थोडी पोकळ जमीन राहते. त्याच्या खाली ती घट्ट होते. घट्ट झाली की जे पाणी तुम्ही दिलं ती पाणी सगळं एवढ्या भागात राहते आणि पाणी ह्या मातीमध्ये झालं तर यामध्ये जी पोकळी आहे, मातीतली पोकळी, ती पाणी भरून काढते. पोकळीला पाणी भरून काढलं, पाण्याने पोकळी भरून काढली की त्यातली हवा निघून जाते आणि हवा निघाली की ह्या मुळांचं काम संपलं. कारण हवा असल्याशिवाय ते काम करू शकत नाही. पाणी दिलं म्हणजे पाणी लागतं, बरोबर आहे, पण किती पाणी? त्याला वापसा जो शब्द आहे आपल्या शेतकऱ्यांचा, वापसा राहील एवढंच पाणी द्यायचं. म्हणजे पाणी देण्याची ज्या पद्धती आहेत त्या खूप चांगल्या समजून घ्यावं लागेल. सतत 24 तास. आणि का बरं 24 तास पाऊस पाहिजे? दिलं पाणी दबादब, अगदी सऱ्या काढून, खोल सऱ्या काढून, आणि ते पाणी फक्त पाणीच मुळाभोवती राहिलं, असा चिखल राहिला आणि हवा मिळाली नाही तर त्या जमिनीत अगदी भरपूर आणलं जरी असलं, तुम्ही मोलाबागाचं खत टाकलं तिथे तर ते घेऊ शकत नाही. आणि खत तिथंच साचून राहिलं तर त्याच्याभोवती कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे तो वाढतो आणि अन्न घ्यायच्याऐवजी अन्न बाहेर खेचलं जातं आणि झाडं हिरवे व्हायचे पिवळे पडतात. त्याला इंग्लिशमध्ये ऑस्मॉसिस, एक्झॉऑस्मॉसिस म्हणतात. हे आपल्याला शेतकऱ्याला समजणार नाही म्हणून आमचे शेतकरी साहेब सांगतच नाहीत. बऱ्याच वेळा त्यांनाच कळत नाही आणि म्हणून अर्धवट ज्ञान, द्या पाणी. आणि पश्चिम महाराष्ट्र तर वेळच लागलेला आहे. इतकं जास्त पाणी देऊन सांगली जिल्ह्यामध्ये डिग्रज गावचं इतकी सुंदर जमीन, तिथे आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. क्षार चोपन जमीन झाली सांगली जिल्ह्यामध्ये. तेव्हा पाण्याचा वापर वापसा राहील एवढं द्यायचं म्हणून ते एक शास्त्र आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की ही मुळं किती खोल जातात, किती दूर जातात. पान जितकं लांब जाईल, खोडापासून जितकं त्याची एवढं अंतर हे. आता इथं हे पान एवढं, हे पान इतकं लांब गेलं इथं आणि ही मूळसुद्धा त्यापेक्षा लांब गेलं. म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचा विस्तार जो आहे त्या विस्तारापेक्षा मुळं आणखी पुढे जातात आणि तेवढ्या भागातून ते अन्न घेतं. जमिनीमध्ये खोलवर जाऊ शकतात, पण आपल्या जमिनीची जी काही आपण मशागत करतो त्याच्या लिमिटेशनमुळं 9-10 इंच म्हणजे 9 इंच जमीन पोकळ पाहिजे आणि झाडापासून जवळजवळ 3 फूट इकडं 3 फूट हे पान जातं, तेवढ्या याच्यात जमीन पोकळ पाहिजे आणि त्या पद्धतीनं पिकाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याला क्रॉप जॉमेट्री म्हणजे आपण जर आर्किटेक्चर जसं घरामध्ये महत्त्वाचं आहे तसं शेतामध्ये झाडाचं आर्किटेक्चर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे 2 बेसिक मुद्दे कळले की बाकीच्या गोष्टी फार सोप्या आहेत. की झाडाला जीव आहे, ऊसाला जीव आहे आणि हे सूर्यप्रकाशाच्या शक्तीचं रूपांतर आपल्या अन्नात करतं आणि स्वतः वाढतं. त्यासाठी त्याला मुळांचा फार मोठा उपयोग होतो, कारण मुळावाटे त्याला अन्न घेता येतं. अन्न म्हणजे काय? नत्र, स्फुरद, पालाश
हे सगळे अन्न घटक आणि वरचा जो भाग आहे हा इथून जमिनीच्या वरचा या पानामध्ये हे सगळं अन्न जातं आणि इथं जीवरस तयार होतो. आपलं जसं रक्त आहे तसं जीवरस आणि ह्या जीवरसाच्या मध्ये कुठं आहे तो जीवरस? पेशीमध्ये आहे. एका पानाचं 3 फुटाचं पान आहे. त्या 3 फूट पान 2 इंच रुंद किती असतील पेशी? जवळजवळ 7-8 लाख पेशी आहेत आणि एका पेशीमध्ये 10-10, 12-12 क्लोरोफिलचे मॉलिक्युल्स आहेत आणि ते हिरवा हरितरंजन द्रव्य त्याच्यामध्येच ताकद आहे सूर्यप्रकाश खेचून घ्यायचा आणि तीच खरी संजीवनी याची. मग मुद्दा का राहिला की मुद्दा असं आहे की हे पान बघा, विषय लक्षात घ्या, हे पान जितकं लांब, जितकं रुंद, जितकं जास्त हिरवगार आणि जितकं जास्त हिरवं राहील तेवढी ती जास्त सूर्यप्रकाश घेईल आणि त्याची ताकद पूर्ण अन्नात रूपांतर करण्यासाठी वापरायची असेल तर त्या प्रमाणामध्ये या माती वाटं, जमिनी वाटं त्याला अन्नपुरवठा केला पाहिजे आणि तो प्रत्येक क्षणाला होतो, प्रत्येक मिनिटाला होतो, प्रत्येक तासाला चालू असतो. म्हणजे 24 तास हे काम करतं. आपल्यासारखं रात्री झोपणं, दुपारी खूप जेवण करत झोपणं हे झाडाला माहीत नाही. हे तुम्हाला एकदा समजल्यानंतर मग महत्त्वाचे मुद्दे काय येतात मग की ही मुळं कार्यक्षम कशी ठेवायची. मुळं कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना 2 गोष्टीची गरज आहे, पाणी आणि हवा. वापसा नीट राहण्यासाठी जमीन समजून घ्यायला पाहिजे. ही मातींच्या कणाची रचना, मातीची सुपीकता, 3 प्रकारची सुपीकता आहे. क्षितिज कोण आहे? जरा हातवरती करा बरं. पुरतीचा क्षितिज हातवरती करा. कोण आहे? 1, 2, 3, 4 लोक दिसत आहेत. तुम्ही इतकं लांब बसून काय जर पुढे या इकडे आणि नोट्स घ्या सगळ्या, कारण तुम्हाला सांगावं लोकांना आहे. यामध्ये 3 प्रकारची सुपीकता आहे. त्या मातीची जडणघडण, कणांची रचना, त्याला म्हणतो आपण जमिनीची भौतिक सुपीकता. आणि कणांची जडणघडण किंवा भौतिक सुपीकता ही अवलंबून राहते त्या जमिनीमधल्या सेंद्रिय पदार्थावर. सेंद्रिय पदार्थ जो जमिनीमध्ये आहे त्याचा सोर्स काय की ही जी आपण ऊस कापून घेतो, राहिलेल्या खोडक्या आणि मुळ्या त्या कुजतात, तो एक कारण आहे, ते सोर्स आहे. दुसरं हे तणाच्या मुळ्या वगैरे राहतात, तण एक आहे. तिसरं आपण शेतामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचं खत घालतो ते आहे. आणि अलीकडे आपलं लक्ष या विषयापासून दूर गेलेलं आहे. त्याचं कारण मुद्दाम नाही केलं तुम्ही, आम्ही फैललो. आम्ही म्हणजे कोण? कृषी विद्यालयातून तयार झालेले तज्ज्ञ, ग्रॅज्युएट्स, शेती खात्यात काम करणारी मंडळी. आम्ही हे समजावून सांगायच्यापर्यंत नीट होत नाही आणि त्यामुळे त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. सेंद्रिय खताचं प्रमाण किती? सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 3 एवढा कमी झाला आहे, 0.3%. तो पाहिजे 3%. मग यासाठी शिफारस आहे पण कोणी पाळत नाही ती की दरवर्षी कमीत कमी 20 बैलगाडी म्हणजे 10 टन कंपोस्ट खत शेतात घातलं पाहिजे. आणि कंपोस्ट खत आता काय गाई नाही, म्हशी नाही, माणसं नाहीत काम करायला. आणि नाही तर ठेवल्या पाहिजे, नाही दुधासाठी तर निदान शेणासाठी एकरी 3 ते 4 गाई म्हशी पाहिजेतच. आणि दूरदृष्टीचे विजनरी तुमचे जे आहेत आपले नितीनजी, ते तुम्हाला सेंद्रिय खते तयार करून देतात. आता ते घ्या अधिक. आपलं स्वतःच्या शेतामध्ये तणापासून झालेलं, गवतापासून झालेलं, खोडक्या, एकही पान, पाचोळा, काडी, कचरा, तण हे जाळू नका. त्याचं शेतामध्ये कंपोस्ट करा. कंपोस्ट करण्यासाठी कल्चर मिळतात, ते कल्चर कारखाना करत असेल तर तो जैविक कल्चर, कंपोस्टिंग कल्चर मिळतात. नसेल तर हे जे तुम्हाला ऑर्गॅनिक सेंद्रिय खत मिळतं तेच मिक्स करा. सेंद्रिय खत टाकलंच पाहिजे की ज्यामुळं या मातीची भौतिक सुपीकता सुधारते आणि त्याचबरोबर त्यामध्ये जीवाणू असतात, ती जीवाणू वाढतात आणि जीवाणू हे जुने मुळं, काडी, कचरा शेतातला ते कुजवतात.
म्हणजे ह्युमिक ॲसिड फुल्विक ॲसिड हे वाढतात. आपल्या परमेश्वराने जे दिलं जमिनीमध्ये त्याचा वापर न करता आम्हाला सवय लागली की कुठल्या तरी व्यापाऱ्याने कारखान्याने तयार केलेलं ती रसायनं घ्यायची, मायक्रोट्युटन घ्यायची, विकत घालायची. त्याची खरं जास्त गरज नाही. जर तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवलं तर, कंपोस्ट म्हणून कंपोस्ट टाकलं तर, पीक घेताना हिरवळीचं खत, पिकाच्या अगोदर किंवा पीक चालू असतानासुद्धा हिरवळीचं खत घेतलं, ते गाडलं तरीही त्या जमिनीचा भौतिक आणि जैविक सुपीकता सुधारते. आणि ह्या दोन्ही सुपीकता सुधारली की तिसरी जी आहे, यांना लागणारं नत्र, स्फुरद, पालाश त्याचं प्रमाण म्हणजे रासायनिक सुपीकता होते. आणि हा सप्लाय वाढला की याची कार्यक्षमता वाढल्यामुळं सूर्यप्रकाशाचं रूपांतर अन्नात करायचं प्रमाण वाढतं. आणि हे वाढण्यासाठी आपल्या विदर्भातील हवामान अतिशय चांगलं आहे. ऊस हे पीक सर्व पिकामध्ये सूर्यशक्तीचं अन्नात रूपांतर करण्यात अत्यंत कार्यक्षम आहे. ऊसापेक्षा आणखी एक आहे थोडंसं एक पाऊल पुढं, ती आहे हरळ. जे गणपतीला दुर्वा वाढतो ती हळद, ती जास्त कार्यक्षम आहे. तिचं वजन आपण पाहत नाही, पण त्याचे जर जमिनीमध्ये जे काश्या आहेत त्या भरभरभर वाढतात. हे जे आहे याला C4 प्लांट म्हणतात. आणि यासाठी आपल्याला जमिनीची जैविक भौतिक रासायनिक सुपीकता चांगली केली तर म्हणजे 3% कार्बन आणायचा, म्हणजे त्याचा अर्थ आपण जमिनीची तपासणी वरचेवर करायची. आणि ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या जमिनीमध्ये दर 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी 1 वर्षांनी सेंद्रिय कर्ब वाढवायचं. पीक घेत हे सुद्धा वाढता येतं. आता मुद्दा दुसरा राहतो की उत्पन्न जास्त वाढलं म्हणजे खर्च जास्त होईल का? कमी खर्चात जास्त उत्पन्न हा शेतीचा आता मूळ पाया आहे. रुपयाला 5 रुपये मिळवायचे हे आपलं प्रिन्सिपल. आता मिळतो आपण रुपयाला 10-20 पैसे. ती तोट्यात आहे, ती काही परवडत नाही. ते पैसे शिल्लक राहू शकत नाही. मुलाबाळांना 2-2, 4-4 लाख रुपये फी देण्याची क्षमता ह्या शेतकऱ्याची राहत नाही. आणि ती नाही राहिले म्हणजे पुन्हा ते शेतावर येतात. शेतावर आले की 22-23 वर्षांनी शेतीचं विभाजन, भाऊबंदकी ही पाचवीला पुजलेली आहे. तेव्हा मुलं शिकले बाहेर गेले तर निदान त्या शेतावरती जास्त लोक राहणार नाहीत. आणि शेतीचं काम कसं करायचं यांत्रिकडे जावं लागेल. ते पण विजन यांची जोरदार आहे. आणि म्हणून आपल्याला मुलं शिकवायची असेल तर पैसे जास्त मिळाले पाहिजे, म्हणून रुपयाला 5 रुपये मिळाले पाहिजे. आणि 5 रुपये मिळवत येत नसतील निदान उत्पादन खर्च कमी करायचा. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हिशेब लिहायला सुरुवात केली का नाही अजून? आपण हिशेबच देत नाही. फार मोठ्या उदायच्या माणसं. परमिशन देतो, काय हिशेब करायचा? तर परमिशन देतो तर मग कर्म येतं, देव देतो, पण आपण टिकून कोण ठेवतो? आणि म्हणून आपल्याला ऊस पिकाला निरनिराळ्या कामासाठी किती रुपये लागतात एका एकराला, ते योग्य आहे का अयोग्य आहे? कमी होतं का जास्त होतं? कोणत्या आयटमला कमी होतात ते वाढवावं लागेल, कोणत्या आयटमला जास्त होतात ते कमी करावं लागेल. हे कसं कळेल? त्याचं ज्ञान असेल तर. आणि ज्ञान कुठून मिळतं? अशा मेळाव्यातून. हा फार मोठा मेळावा झाला, यातून छोटे गट करून. आणि मला खूप आनंद आहे की गेल्या वर्षी या पूर्ती ग्रुपनं 40 कार्यक्रम ठेवले. 40. आणि त्याहीपेक्षा मी आज सकाळी राऊत साहेबांना सांगत होतो की फार मोठा चांगला प्रयत्न आहे, पण 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी निदान विभागवार थोडे जाणकार असलेले लोक तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे की ज्या लोकांना आणून ती अनुभव काय आणि पुढे काय द्यायचं, कुठं आपण चुकलो कुठं दुरुस्त करायचं असं जर घेतलं आणि डेमॉन्स्ट्रेशन केले, फक्त बोलले निघून गेले अहो करून दाखवा मग आम्ही ऐकू असे म्हणणारे शेतकरी आहेत. तुम्ही म्हणताय 150 टन आम्हाला आणून दाखवा, तुम्ही सांगाल ते आम्ही सगळं करू, आमची तयारी आहे, आपली तर शेतकऱ्याची तयारी आहे. मग कोणी करायचं ते यंत्रणेनं. यंत्रणा काय? कारखान्याचा शेती स्टाफ आणि त्याला सपोर्ट मॅनेजमेंट आणि ते देतील. आणि म्हणून खर्च कुठे कमी? आपला खर्च जास्त होतो मशागतीवर. आमच्या सगळ्या शेतीच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते खरं शेतकरी अडाणी समजून लिहिलं. ह्या जमिनीच्या 3 सुपीकता जर लक्षात घेतल्या
तर जमीन पोकळ पाहिजे एवढा विषय आहे फक्त. मग त्याला एक नांगड होऊ शकते, 2 नांगड होऊ शकतात, 3 नांगड होऊ शकतात किंवा त्याच्यावर एखादा रोटावेटर चालू शकतो. पण कधी त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ज प्रमाण 1.5%, 2%, 3% असेल तर म्हणजे जास्त मेहनत करायची गरज पडत नाही. सेंद्रिय पदार्थ वाढला की जमीन मऊ होते. मऊ झाली की ते हॉर्स पॉवर त्याला जे लागतं, ते डिझेल लागतं, ते कमी लागतं. म्हणून पहिला प्रयत्न आपण सेंद्रिय कर्ब वाढवायचा. सेंद्रिय कर्ब काही बाहेरून बाजारातून आणून होत नाही. आपल्या शेतात जे पिकतं त्याच्यापासून कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट करणं, पीक पद्धतीत बदल करणं हा त्याला मार्ग आहे. आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांचा काही निवडक शेतावर करून दाखवणं हा मार्ग आहे. दुसरा खर्च येतो बेणाचा. किती बेणं वापरता एका एकराला टनामध्ये राऊत साहेब? 1200.